नमस्कार, मी समाधान गायकवाड आणि समाधान गायकवाड ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आम्ही चाललो आहोत आज चिखलदऱ्याला आणि स्वरूप खूपच खुश आहे आणि तो कोणत्या गाण्यावर डान्स करत आहे हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला चिखलदऱ्याचा जो घाट आहे, संपूर्ण जो घाट आहे तो घाट आणि चिखलदऱ्याचा एक पॉईंट या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. समोर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे. तर पहा कशा पद्धतीने घाट आहे. जर नवीन असाल गाडी चालवण्याचा जर तुम्ही नवीनच असाल तर तुम्ही स्वतः गाडी न चालवता ड्रायव्हरला सोबत न्यावे, कारण नवीन माणसाला या घाटातून घाट जवळपास 15 ते 16 किलोमीटरचा घाट आहे आणि त्यानंतर मग चिखलदऱ्याला गेल्याच्यानंतरसुद्धा नवीन माणसाला गाडी चालवता येत नाही. त्यामुळे ड्रायव्हर सोबत नेणे आवश्यक आहे आणि खूप पाहण्यासारखं असं वातावरण आहे. विदर्भाचं नंदनवन किंवा विदर्भातील थंड हवेचे ठिकाण हे चिखलदरा प्रसिद्ध असं ठिकाण आहे आणि या ठिकाणी अगदी सुरुवातीपासूनच जर पाहिलं तुम्ही तर अगदी वेगवेगळ्या वनस्पती, घनदाट जंगल, टेकड्या, चढ उतार, एकेरी वाट आहे घाटाची आणि जाताना खूप मजा येते. खूपच आनंददायी असा प्रवास होतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पॉईंट आहेत. तर पाहूयात आपण. हे पहा, ह्या ठिकाणी बाजूला दरी आहे आणि दुसऱ्या साईडला टेकड्या आहेत. इथे यात्रेकरू वेगवेगळ्या पद्धतीनं ज्यांना जे दृश्य आवडते त्या ठिकाणी ते फोटो काढतात, तिथे थोडा वेळ थांबतात. या पद्धतीनं संपूर्ण घाट हा पाहण्यासारखा आहे. तर या ठिकाणी नक्कीच भेट द्या. नमस्कार मित्रांनो, मी समाधान गायकवाड आणि समाधान गायकवाड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मी आलो आहे चिखलदरा येथे. महाराष्ट्राचं नंदनवन म्हणून समजलं जाणारं चिखलदरा हे प्रसिद्ध ठिकाण आहे. चिखलदऱ्याचा प्राचीन इतिहास माहीत आहे आपल्याला. चिखलदऱ्याला येण्यासाठी मॅपवर चिखलदरा टाकलं तरी तुम्ही सहज इथे येऊ शकता. तर चिखलदऱ्याचा जो एक पॉईंट आहे, मोझरी पॉईंट, या पॉईंटवर मी आलेलो आहे. चिखलदऱ्यातला मोझरी पॉईंट आहे आणि या पॉईंटवर बाजूलाच खोल दरी आहे आणि दरीच्या नंतर लगेच डोंगराची कपार आहे आणि हिरवीगार अशी वनस्पती, वेगवेगळी वनस्पती आपल्याला दिसते आहे व्हिडिओमध्ये. आणि बाजूला जे आहेत कपार आहेत, वेगवेगळे झरे. या जानेवारी महिन्यामध्ये झरे कमी झालेले आहेत, तरी काही झरे सध्या तुम्हाला तिथे जर निरीक्षण केलं तर हा जो आहे झूम केल्याच्यानंतर हे पहा, इथून एक झरा वाहतो आहे आणि असे बरेच झरे पावसाळ्यामध्ये इथे वाहतात. वेगळंच वातावरण इथे दिसतं. पण आज जानेवारी महिन्यामध्ये पावसाळा नाही आहे किंवा बराच दीर्घ कालावधी झाला पावसाळा संपून, तरी खूप वनस्पती हिरवीगार आहे. तर हा जो आहे हा पॉईंट सेल्फी पॉईंट आहे. इथे जे आहेत फोटो काढण्याचा आनंद वेगवेगळ्या पोजमध्ये. हे पहा, हे माझा भांजा आहे आणि मुलगा आहे. हे दोघंजणं फोटो काढण्याच्या नादात याच्यामध्ये ते पहा, ती वेगळी पोज द्यायला लागले ते आणि फोटो काढत आहेत, एक आनंद घेत आहेत. तर हा पॉईंट विशेष म्हणजे
फक्त सेल्फी पॉईंट किंवा फोटोसाठीच प्रसिद्ध आहे. हे पहा इथे फोटो घेणं सुरू आहे. खोलदरी, खूपच असं वातावरण आहे, सुंदर असं वातावरण आहे. खाली जर पाहिलं तुम्ही तर खाली गाव दिसतं. हे पहा, हे गावसुद्धा बसलेलं आहे. हे गावातील लोक, बाजूलाच त्यांची शेतीसुद्धा तुम्हाला मी झूम करून दाखवलं तर त्यामध्ये शेतीसुद्धा करताना दिसत आहे. हे पहा, हे भाऊजी आहेत, ताई आहे आणि पाहते ते म्हणते तसा निघत नाही. तर प्रत्येक ठिकाणी बाकीचे प्रवासीसुद्धा, बाकीचे यात्रेकरूसुद्धा हा पहा वेगळीच पोजमध्ये उभा आहे आणि त्याचं लक्ष नाही मी व्हिडिओ काढून राहिलो तर तो दुसऱ्या याला पोज देत आहे वेगवेगळ्या फोटोसाठी आणि खूप कार्टून आहे तो. तर एवढा खुश होता तो आणि खूप मजा घेत आहे तो या प्रवासाची. एकंदरीत संपूर्ण प्रवासामध्ये त्यानं खूपच मजा केली. तर सेल्फी पॉईंट, पण सेल्फी घेत असताना लहान मुलावर विशेष लक्ष ठेवायला अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण या दरी एवढी खोल दरी आहे ही की लहान मुलाकडे विशेष लक्ष देणं आपलं महत्त्वाचं कर्तव्य आहे. तर या चिखलदऱ्याला नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमधून हा झरा दाखवतो मी तुम्हाला. तर झरासुद्धा एकदम छोटा झरा आहे, परंतु सध्या त्या झऱ्यातून एकच झरा आहे, तेव्हा ते पाणी तुम्हाला पडताना दिसत आहे. तर पावसाळ्यामध्ये हे जे आहेत असंख्य असे झरे आणि पूर्ण हिरवंगार वातावरण आणि मला वाटतं या पावसाळ्यामध्ये इथे धुकंसुद्धा पडलेलं असतं, धुई पडलेली असते. म्हणजे अगदी सकाळी जर गेले तुम्ही तर जवळ माणूससुद्धा दिसत नाही. या पद्धतीनं तिथलं वातावरण पावसाळ्यामध्ये असतं. तर एक सुंदर असं हा पॉईंट आहे. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारील बेल आयकॉनचे बटन क्लिक करा.